ते बरेचसे पुरुष असतात, इतके ठोंबे असतात ना, माठ असं मी हा शब्द वापरते माझ्या मित्रांना सुद्धा. अरे यार, तुम्हाला कळत नाही का, एखादी स्त्री, तिला अपेक्षा असते की, सो इतके मजेशीर लोक माझेशीर प्रश्न विचारत असतात. तर इंटिमसी म्हणजे काय, या विषयावर आज मी बोलणार आहे. अर्थात तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याचा अर्थ सापडेल मराठीतला, आणि तो अर्थ आहे लैंगिकता. तुम्ही एका सर्टन एज नंतर, 18 नंतर, 16 नंतर याचा अभ्यास केला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि तिकडे गेलं पाहिजे. याला एक वयाची स्टार्टिंग लिमिट आहे, एंडला काहीच लिमिट नाहीये. सो इंटिमसी म्हणजे काय हे बोलताना प्रत्येक वेळेला सेक्स केला पाहिजे का, तीच गरज असली पाहिजे का, अजिबात नाहीये असं. नमस्कार, कसे आहात सगळे? मला माहित आहे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहताय. सो मी दरवेळेला ट्राय करते की मी काय नवीन देता येईल, आणि ट्राय करत असताना असं नाही झालं पाहिजे कधी ना की फक्त माझ्याच मनातले प्रश्न त्याचीच उत्तरं मी देते. सो तुमच्या मनातही अनेक शंका कुशंका असतील, अनेक प्रश्न दडलेले असतील, ते कोणाला विचारावेत असा पण प्रश्न पडलेला असतो. घरात बऱ्याचदा बोललं जात नाही, तर मग कोण आहे असं सांगणारं? तर मी आहे. सो ते तुमचे प्रश्न जे असतील ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर मला विचारू शकता. सो नेक्स्ट टाइम मला त्याच्यावर तुमच्याशी चर्चा करता येईल. सो पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. सो या सगळ्यात काम करत असताना ॲक्च्युली अध्यात्मावर पण मी काम करते. माझे काही व्हिडिओ तुम्ही ऐकाल किंवा वाचन जेव्हा माझ्या फेसबुकवर जाऊन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लैंगिकता आणि अध्यात्म याची सांगड घालायचा मी प्रयत्न करते. बऱ्याचदा काय होतं ना की अध्यात्मात असलेली लोक लैंगिकतेकडे पाठ फिरवतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही, हे केलं पाहिजे. आणि लैंगिकतेत जास्त रमणारी लोक ते काय म्हणतात की आत्ता कुठे अध्यात्म, आत्ता कुठे जप करायचं आहे, ही तर गोष्ट म्हातारपणी करण्यासारखी आहे. पण अजिबात नाही, हा सगळा तुमचा गैरसमज आहे आणि तो गैरसमजच मी वेळोवेळी दूर करायचा प्रयत्न करणार आहे. या दोन्ही गोष्टीसाठी ॲक्च्युली तशी हीच वेळ पाहिजे किंवा हेच वय आहे असं खरं तर काहीच नसतं. कारण भगवंताची म्हणजे त्याला थँक्स म्हणायला, कृतज्ञता व्यक्त करायला कुठल्याही वयाची गरज नाही. हे तर तुमच्या आईच्या पोटात असल्यापासून आलं पाहिजे. हां, अर्थात लैंगिकता तुम्ही एका सर्टन एज नंतर, 18 नंतर, 16 नंतर याचा अभ्यास केला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि तिकडे गेलं पाहिजे. याला एक वयाची स्टार्टिंग लिमिट आहे, एंडला काहीच लिमिट नाहीये. सो ह्याच्यातला एक ना, काउन्सिलिंग जेव्हा मी करत असते ना, सो इतके मजेशीर लोक माझेशीर प्रश्न विचारत असतात. तर इंटिमसी म्हणजे काय, या विषयावर आज मी बोलणार आहे. अर्थात तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याचा अर्थ सापडेल मराठीतला, आणि तो अर्थ आहे जवळीक. पण मग ही जवळीक शारीरिक आहे का मानसिक आहे, हा यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सो इंटिमसी म्हणजे काय हे बोलताना प्रत्येक वेळेला सेक्स केला पाहिजे का, तीच गरज असली पाहिजे का, अजिबात नाहीये असं. सो इंटिमसी म्हणजे काय, आता नवरा बायको उदाहरणार्थ आहे, मी माझ्या घरातलं उदाहरण सांगते. समजा मी काहीतरी काउन्सिलिंग करते किंवा मला एखादं लिखाण करत असताना लिंक लागले एखादी छान, आणि माझा नवराही वर्क फ्रॉम होम आहे, तो मला पटकन म्हणतो की सोनल मशीन झालंय कपड्यांचं, टाकू का कपडे वाळत. सो हे जे आहे ना, हे जे प्रेम आहे, ही जी जवळीकता आहे, किंवा मी काहीतरी किचनमध्ये मला भाजी करायची आणि मला तेवढ्यात माझा फोन आला आणि तो फोन इम्पॉर्टंट माझ्या प्रकाशकाचा आहे किंवा कोणाचा तरी आहे, घ्यायचा आहे, तर मी पटकन त्याला म्हणते सचिन जरा एवढं कटिंग करून पटकन दे ना, मी फोडणीला घालते, त्याला वेळ असेल मधल्या त्याच्या कामातून. तर ही जी जवळीकता आहे याने नातं घट्ट होतं. म्हणजेच तुम्ही जेव्हा नंतर फोरप्लेकडे किंवा सेक्सकडे जातात त्यावेळेला या इंटिमसीची खूप मोठी गरज असते. सो हा यातला फरक आहे. अगदी साधं उदाहरण की तुम्ही छान डिनर डेट घरात अरेंज केले, एखादी बायको छान जर रोमॅन्टिक असेल आणि तिने ठरवलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे किंवा नसेलही, काहीच नसेल, पण आज छान मी सॅटिनचा गाऊन घालणार आहे, तयार होणार आहे किंवा एखादी सुंदर साडी नेसणार आहे आणि छान आवरून माझ्या नवऱ्याला छान माझ्या हाताने करून खाऊ घालणार आहे, असं काहीतरी असेल. आणि ते सगळं झाल्यानंतर घरात खाऊ, फोटो काढून, व्हिडिओ करून असं छान झाल्यानंतर चला, नवरा म्हणला की आता छान आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, कॉफी घेऊ बाहेर,
किंवा काहीतरी खाऊ, एखादा पेस्ट्री किंवा असं काहीतरी. तर असं करत असताना लॉंग ड्राईव्हला जाताना कोणी, तो मग नवरा असेल तर नवरा, प्रियकर असेल तर प्रियकर, मित्र असेल तर मित्र, त्याच्या मांडीवर ठेवलेला हात किंवा त्याच्या हातावर ठेवलेला हात हे सुद्धा इंटिमसीचंच लक्षण आहे. अशी सुद्धा जवळीक आपण साधू शकतो. सो बऱ्याच जणांना काय वाटतं, बऱ्याच रादर पुरुषांच्या डोक्यात काय असतं, त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेन, आजही 2024 मध्ये समाजात असं आहे की स्त्रीला मित्र नसतोच, किंवा एक स्त्री किंवा एक पुरुष मित्र आणि मैत्रीण राहूच शकत नाहीत. हे साफ खोटं आहे. हे सगळं तुमच्या मानसिकतेवर आहे. मी असं नाही म्हणणार की हे अगदी 100% करेक्ट आहे. बऱ्याचदा त्याचं रूपांतर हे सेक्सकडेच त्याचा जास्त कल असतो, आणि एस्पेशली पुरुषांच्या बाबतीत हे जास्त होतं की एखादी स्त्री संपर्कात आली आणि थोडी ओपनली किंवा बोल्डली माझ्यासारखी राहणारी किंवा बोलणारी असेल, तर मग त्यांना काय वाटतं की ही इझिली अवेलेबल असेल. ठीक आहे, थोडंसं काहीतरी हिला आमिष दाखवलं, इकडे तिकडे थोडंसं फुशारकी मारली की ही आपल्याजवळ येऊ शकते. पण असं नाहीये. जे उथळ पाण्याला खळखळाट फार असं जे म्हणतात ना, त्यातला हा पुरुषांचा बऱ्याचदा प्रकार असतो, की बऱ्याचदा काही काही फुशारक्या मारणं. आणि मी ते बोलणारच आहे एका व्हिडिओत तुमच्या लिंगाबद्दलच्या फुशारक्या, माझं कसं मोठं आहे, माझं कसं जाड आहे, मग मी कसा किती वेळ सेक्स करतो, हे सगळं मी एखाद्या व्हिडिओत तुमच्याशी शेअर करणारच आहे. सो यातलं काहीही खरं नसतं. सोशल मीडियावर हा सगळा दाखवलेला दिखावा असतो. ॲक्च्युली नैसर्गिक जे आहे ते टोटली वेगळं आहे. म्हणून लैंगिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणून लैंगिकता जाणून घेणं गरजेचं आहे. सो तुम्हाला आता कळलं असेल की इंटिमसी म्हणजे काय. ती नवरा बायकोतही असू शकते, प्रियकर प्रेयसीमध्ये असू शकते, मित्र आणि मैत्रिणीमध्ये असू शकते. तुम्ही कसं फुलवता तुमचं लाईफ यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता एखादे बरेचसे पुरुष असतात, इतके ठोंबे असतात ना, माठ असं मी हा शब्द वापरते माझ्या मित्रांना सुद्धा. अरे यार, तुम्हाला कळत नाही का, एखादी स्त्री, तिला अपेक्षा असते की किती सुंदर दिसतेस हे म्हणावं, पण ते शब्द सुद्धा त्यांच्या तोंडून येत नाहीत. तेही आपण सांगावं लागतं, तेव्हा तो समोरचा म्हणणार मी कशी दिसते, असं म्हटलं की लगेच छान किंवा काहीतरी. अरे छान काय, त्याच्या पलीकडे खूप सुंदर शब्द आहेत. मग याच्यासाठी तुमचं वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे, तुमची प्रगल्भता पाहिजे, तुमचं शब्दांवर वर्चस्व पाहिजे. तुम्ही कसं बोलता या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या नात्यावर होत असतो. सो इंटिमसी हा सुद्धा पाठ खूप आपल्या आयुष्यातला महत्वाचा आहे. सो आत्ता जे काही मी सांगितलं, याच्या आधीच्या व्हिडिओत तुम्ही जे काय ऐकलंय, सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याचा आनंद कधी घेतलाय का? याचा अनुभव तुम्ही घेतलाय का? सो जरूर मला वाईट कुठल्याही कमेंट्स न करता प्लीज. कारण शेवटी काय होणार आहे बघा, मला फरक काहीच पडणार नाही तुम्ही वाईट किंवा बॅड कमेंट्स केल्या तर, पण त्याच्यावरून तुमची योग्यता कळेल. सो तुम्हाला ते दाखवून द्यायचं असेल समाजाला, तर तुम्ही दाखवून देऊ शकता. सो जर तुम्हाला खरंच नॉलेज घ्यायचं असेल, खरंच ह्याच्याबद्दल समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही उत्तम क्वालिटीचे क्वेश्चन्स मला नक्कीच विचारू शकता. मी रेग्युलर काउन्सिलर आहे. सो तुमचे लैंगिकतेच्या काही समस्या असतील, कौटुंबिक काही समस्या असतील, एक्स्ट्रा मॅरिटलच्या अफेअरच्या बाबतीत काही तुमच्या समस्या असतील, सो याच्यावर माझी काही पुस्तकंही मी लिहिलेली आहेत. बियॉन्ड सेक्स, फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स, ही पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जरूर संपर्क करा, तुमचं ज्ञान वाढवा. जितकं ज्ञान घ्याल शिक्षणाशिवाय काहीही या जगात उत्तम असं नाही आहे. आणि हे जे आहे, जे आपण कर्म करणार आहोत चांगलं, फक्त तेच आपण सोबत घेऊन जाणार आहोत. म्हणून मी लैंगिकता आणि अध्यात्म याचं सांगड घालून लोकांना जे सांगण्याचा प्रयत्न करते ते हे आहे. सो पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांची. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.